म्हणजे मुद्दे असे आहे जसे की आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत, विकासाच्या नावावर काय चालू आहे त्याच्यासाठी आपण यंग पिढी आता उभी झालेली आहे. आता जर मतदार यांनी निवडून दिलं आपल्याला तर 5 वर्ष असे जाणार जेपर्यंत आतापर्यंत जो विचार नागरिक करतात, नाली रोड त्याच्या पलीकडे पण जाऊन आपण काम करू. याच्यासाठी आज आपण याच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. आणि तुम्ही आपल्या प्रभागातील लोकांना काय सांगू इच्छिता? मी सांगू इच्छितो, तुम्ही भरघोस मतांना मला विजय करा. आमच्या बौद्ध चिन्ह आहे हत्ती आणि 15 तारखेला या निवडणुकीमध्ये तुम्ही जाऊन भरघोस मताने हत्ती या चिन्हावर बटन दाबून विजय करा. सर, मी सर्वप्रथम यासाठी रिंगणात उभा झालं की या प्रभागात जी समस्या आजपर्यंत जे काही जुने नगरसेवक पोचले नाही त्याच्या पलीकडे आपण म्हणजे या प्रभागात जाऊन प्रभागाचा विकास करेल. तसंच जे रस्ते नाली लाईटाची व्यवस्था आहे, जसं काही शाळकरी मुलांना मोफत शिक्षण यासाठी मी खूप प्रयत्न करेल. आणि जसं शिक्षणापासून काही लोक वंचित असतात गोरगरीब झोपडपट्टी इलाक्यात, तिथं खास करून तिथे लक्ष देऊन विकासाचे कामं करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्या प्रभागातील लोकांना काय सांगू इच्छिता? प्रभागातील लोकांना एकच विनंती आहे की ते कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता एक चांगला व्यक्ती म्हणून चांगला नगरसेवक निवडण्याची संधी आहे त्यांना. ही संधी तुम्ही गमवू नका. वास्तविक पाहता तुम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिला मतदान करण्याचा, तो मतदान तुम्ही जरूर करा एवढंच विनंती करतो मी त्यांना. आणि आपण मॅडम? पुष्पा प्रमोद म्हणून प्रभाग 13 मधून आता येणाऱ्या 15 तारखेला इलेक्शन आहे आपलं. मी चौथ्यांदा निवडून मला ह्याच प्रभागातल्या लोकांनी दिलं. माझ्यावर खूप खूप विश्वास टाकला आणि मला चांगल्यापणानं निवडून देत गेले. 5वी टर्न होय माझी. मी कोणत्या रूपात धन्यवाद करू द्यायचं, माझ्याकडे बाकी उरलेलं नाही. आणि माझ्या वार्डामध्ये जेव्हा समस्या आहे, आता ह्या मागच्या इलेक्शनला असं झालं, वन साईड BJP आल्यामुळे आम्हाला कामं दिले नाही. आमच्या कामाचं खूप दुर्लक्ष झालं आहे. वार्डाची खूप समस्या खूप मोठ्या आहे, पण आम्ही करू शकलो नाही. म्हणून आम्हाला काहीतरी आमचे उमेदवार येतील ना, सरकार बदलल हे अपेक्षा करत आहोत. मी आपल्या वार्डातल्या लोकांना विनंती करते की आता बदल करा. हे अति झालेलं आहे. आमच्या मुलाबाळाला दारू पाजून मटण सारून पोरं बिघडवून वोट घेण्याचे प्रयत्न करत आहे. याच्यापासून आमचे मुलं खराब होण्याची एक शक्यता वाढलेली आहे. तर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि चांगलं मुलांवर संस्कार घडले पाहिजेत. आमच्या वार्डाचा चांगला विकास होण्यासाठी आम्ही आता लढाईमध्ये आहोत. माझ्यासोबत हे तरुण 3 पॅनलचे माझे उमेदवार आहे, चांगले उमेदवार आहे. यांना प्रचंड बहुमताने विजय करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आणि 2 शब्द समाप्त आलेली आहे. आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी, प्रभागाचा विकास करण्यासाठी मी उमेदवारी घेतली आहे. तर येत्या 15 तारखेला मला हत्ती या चिन्हावर बटन दाबून नागरिकांनी मला विजयी करावं ही विनंती करते.